मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे गंगाधर शास्त्री ज्योतीला म्हणत असतो, बघितलंस का रे ज्योत्या, तुझ्या या अमंगल कार्यामुळे मंगलमूर्तीला घाम सुटलेला आहे. कोप झालाय तिचा कोप. तू मुलींची शाळा सुरू करतोयस ना म्हणून. ज्योती म्हणतो की इतका घाम आलाय मूर्तीला, मग फक्त इथल्याच मूर्तीला आलाय का, की मंदिरातल्या सगळ्या इथे गणपतीच्या मूर्त्यांना घाम आला असेल. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतो, अतिशहाणपणा करू नकोस, देवाच्या बाबतीत काही बोलू नकोस, कळलं तुला. तेव्हा इथे आत्ताच्या आत्ता चालता हो, परत ह्या मंदिरामध्ये पाऊलसुद्धा ठेवायचं नाही, चल निघ इथून. तेव्हा ज्योती म्हणतो, ठीक आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले. मुलींची शाळा बंद करायच्या आधी ना या गोष्टी तुम्ही नक्की लक्षामध्ये ठेवा, कळलं तुम्हाला. आणि तेव्हा ज्योती हात जोडून तिथून आता निघून आलेला असतो. तेव्हा त्याच्या मागोमाग मोरोपंतसुद्धा जातो. आपला मित्र ज्या शब्दाने आणि ज्या पद्धतीने सगळ्यांबरोबर बोलत असतो ना, ते ऐकून मोरोपंतला फारच आनंद होतो. इथे आता ज्योतीचे शब्द ऐकून तात्या भिडे त्याच्याकडे आता वाकून वाकून बोलत असतात, कारण ज्योतीने त्यांच्या मनावरती इथे आता जागा मिळवलेली असते, त्यांच्या मनावरती ताबा मिळवलेला असतो. त्यानंतर ज्योती घरी येतो. सावित्रीला म्हणत असतो, सावित्री, गंगाधर शास्त्री यांनी या वेळेला शाळा बंद करण्यासाठी आता गणपतीला घाम फोडलेला आहे. मी त्यांना म्हणालो की सगळ्या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती आहे, फक्त महामंदिरामध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीलाच घाम कसा काय फुटला. इथे आता त्यांचं अस्तित्व तर एकच आहे ना, मग सगळ्या मूर्त्यांना घाम फुटायला हवा होता. मग इथे सावित्री म्हणते, मग काय झालं. तेव्हा ज्योती म्हणतो, काही नाही, गप्प बसले ते. गाभाऱ्यामध्ये मला जाऊसुद्धा दिलं नाही बघायला की कसा काय घाम फुटलाय ते. मी म्हणालो की मला बघण्याची परवानगी द्या, तर म्हणाले की नाही, आता इथे गणपती बाप्पांचा आराम करायचा वेळ झालाय, ते झोपलेत, ते थकलेत ना, गणपतीचा सगळ्यांवरती कोप होणार आहे असं म्हणाले ते. सावित्री म्हणते, नाही हो, खोटं आहे हे सगळं, नाटक चालले, मुलींची शाळा सुरू होऊ नये ना म्हणून, यासाठी तुम्हाला थांबवण्यासाठी हे सगळे आता पैतरे त्यांनी काढलेले आहेत. तेव्हा आता ते सगळं जाऊ द्या, आधी आपल्या गणपतीकडे जा. सकाळी जे काही घडलं तर आपला गणपती घाबरलाय, कुणाशी काही बोलत नाही आहे, माझं बोलून लाड करून सगळं काही झालं. तेव्हा इथे ज्योती आता गणपतीजवळ आलेला असतो आणि म्हणत असतो, काय रे गणू, काय झालं. आधी तर डोळे बंद करतात, तेव्हा गणू लगेच ओळखतो. तो म्हणतो, चल आपण खेळूया का. इथे आपण आता साखर गोण खेळूया. आणि मग इथे ज्योती गणूला पाठीवरती बसवतो आणि म्हणतो, काय पारुताई, तुम्हाला साखरेची गोण हवी आहे का. तेव्हा इथे हे साखर आहे ना, ती बनलेली आहे पारू आणि त्याचबरोबर राजाराम या दोघांच्या नावाने ही आता साखर तयार झालेली आहे, हवी आहे का तुम्हाला. ती म्हणते, नाही, नको नको, मला काही नको ही साखर. त्यानंतर इथे ज्योती म्हणतो, नको का. जातो मग आजीकडे जातो. काय आजी, तुम्हाला पाहिजे का साखरेची गोण. ती म्हणते, घेतली असती, पण आम्ही गूळ खातो ना. त्यानंतर इथे आता दादांकडे ज्योती जातो. तेव्हा दादा म्हणतात, नको रे बाबा, साखर नको, त्या साखरेमध्ये कधी मिठाचा खडा पडेल, काही सांगता येत नाही. तेव्हा गणू म्हणतो, हे का असे बोलले आजोबा. तेव्हा ज्योती म्हणतो, आजोबा असं का बोलले. तेवढ्यातच सावित्री म्हणते, अहो साखरवाले, मला साखरेची गोण द्या. तेव्हा ज्योती म्हणतो, तुम्हाला काय फुकटसुद्धा देईन. ती म्हणते, फुकट नाही, नाही, फुकट नको, पैसे बोला किती देऊ. ज्योती म्हणतो, 4 आण्याला द्या. तेव्हा सावित्री म्हणते, 4 आण्याला काही सोन्याची आहे का तुमची साखर. ज्योती म्हणतो, हो, सोन्याची तर आहे. ती म्हणते, हो, ते तर आहे, पण एवढ्याला नको बाबा मला. तेव्हा ज्योती म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला हवी तेवढ्याला साखर घ्या. तेव्हा ज्योती इतक्या छान पद्धतीने गणूला खेळवत असतो हे बघून सावित्री म्हणते की मालक, तुमच्या स्वतःमध्ये इथे एक लहान मूल दडले मला माहिती आहे, पण तरीसुद्धा बाप म्हणूनसुद्धा तुम्ही खूपच चांगले आहात. मग देवाने माझी कूस का नाही उजवली काय माहिती. त्यानंतर इथे गंगाधर शास्त्री यांच्या घरी विनायक पंत आलेले असतात. ते म्हणतात, गंगाधर शास्त्री घ्या, अहो साखऱ्या घ्या, तोंड गोड करा.
तेव्हा गंगाधर शास्त्री पाया पडतात आणि म्हणतात, अहो आनंदाची बातमी आहे ती आधी सांगा, तोंड तुम्हीच गोड करा आधी, साखरे तुम्ही खा. विनायक पंत म्हणतात, गंगाधर शास्त्री, पुण्यामध्ये ज्योतीला जागा द्यायला कुणीही तयार नाही. मुलींची शाळा काढतोय म्हणून इथे ज्योतीला मोठे लोक आता शिव्या घालताय, शिव्या. तेव्हा इथे तो ब्राह्मण आलेला असतो ज्याने ज्योतीला जागा देण्यासाठी नकार दिलेला असतो. तो सुद्धा साखऱ्या खात असतो. ज्योतीला इथे प्रत्येक गोष्टीमध्ये नकार मिळतोय हे ऐकून त्या लोकांना फारच आनंद झालेला असतो. त्यानंतर इथे ज्योती घरी आलेला असतो. सावित्री जाते, ज्योतीला पाणी वगैरे प्यायला देते आणि म्हणते, काय झालं, जागेचा कुठे पत्ता लागला का? ज्योती म्हणतो, नाही ना, जागा कुठेच आता मिळत नाही आहे. जे लोक जागा द्यायला तयार झाले होते, गणपतीला घाम आला, गणपतीचा कोप होईल म्हणून त्यांनीसुद्धा जागा देण्यासाठी नकार दिला. पण काही झालं तरी जागा लवकरात लवकर मिळायला हवीच. तेव्हा ती म्हणते, सावित्री, हो ना, आता खूप दिवस झाले, एव्हाना जागा मिळायला हवी होती. तेव्हा इथे आलेली असते रखमा. रखमा म्हणते, बाबा ज्योती, अरे कशाला तुला मुलींची शाळा बिळा सुरू करायची आहे र? त्या परीस एक काम कर, एखादी चांगली नोकरी धर ना, शाळा तुला कशाला सुरू करायची आहे? तेवढ्यातच इथे आता आलेले असतात तात्या भिडे. ते म्हणत असतात, आहे का कोणी घरामध्ये? तेव्हा ज्योती आता बाहेर आलेला असतो. ज्योती म्हणतो, तुम्ही कोण? मी आपल्याला ओळखलं नाही. तेव्हा ते म्हणतात, माझं नाव भिडे, तात्या भिडे, तुम्हालाच इथे भेटायला आलो आहे. तेव्हा ज्योती म्हणतो, हो का, मी ज्योती फुले. तेव्हा इथे काय काम काढलं? तेव्हा लगेच तात्या भिडे म्हणतात, अहो वहिनी, पाय तोडत इथपर्यंत चालत चालत आलो आहे, जरा पाणी बिणी आणा. तेव्हा ती म्हणते, हो हो लगेच आणते. रखमा म्हणते, थांब, तुम्ही माळ्यांच्या इथलं पाणी पिणार? बाट नाही लागणार का तुम्हाला? थांब सावित्री, जाऊ नको पाणी वगैरे आणायला, आपल्या लायकीत राहायचं, आपल्या पायरीत राहायचं. तेव्हा तो म्हणत असतो, हे बघा, मी जातपात काही मानत नाही. मी इथे मानव जातीलाच फक्त इथे ओळखतो आणि तेवढंच मी मानतो. त्यामुळे तुम्ही मला पाणी द्या, मी पाणी पितो. तेव्हा सावित्री त्याच्यासाठी पाणी आणायला जाते. ज्योती म्हणत असतो, मी तुम्हाला याआधी बघितलं आहे का? महामंदिरामध्ये मी तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. तेव्हा तात्या भिडे म्हणतात, हो, मी सुद्धा तुम्हाला तिथंच बघितलेलं आहे. आणि तेव्हा तुम्ही जे काही बोललात ना आणि ज्या पद्धतीने बोललात, ते तुमचे शब्द अजूनही माझ्या कानामध्ये सुरू आहेत. म्हणूनच तुम्हाला भेटायचं ठरवलं. तुमचे विचार आवडले आम्हाला. आम्ही इथे बाट वगैरे काही मानत नाही. तेव्हा इथे पारू म्हणते, हो का? नाही, असं हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. हल्ली असं कोणी बोलत नाही ना म्हणून. ते म्हणतात, हो, पण प्रत्येकाने ह्या गोष्टी खरं तर बोलल्या पाहिजे. सगळी तर आपण एकाच ईश्वराची मुलं आहोत ना, मग बाट वगैरे कसला? तेव्हा ज्योती म्हणतो, या ना, या बसा. बसायला वगैरे दिलं जातं, पाणीसुद्धा प्यायला दिलं जातं. तात्या भिडे पाणी पितात आणि ज्योतीला म्हणत असतात की महामंदिरामध्ये जे काही घडलं, देवाला घाम आला म्हणून इथे तुमच्या घरातले लोक म्हणत आहेत की मोदक घेऊन जा, देवाची माफी माग. पण मला तर वाटत नाही की देवाला तुम्ही नाराज केलेलं नाहीच. अहो, देवाची माफी मागण्यासारखं तुम्ही काहीच नाही केलं आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, पण लोकांना तसंच वाटतंय की गणपतीचा कोप झाला. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात, मला तसं वाटत नाही. कारण कसं आहे ना, इथे विद्येची देवता कोण आहे? तर गणपती ही विद्येची देवता आहे. आणि जर तुम्ही मुलींसाठी शाळा काढताय तर तुम्ही पुण्याचंच काम करताय ना. अहो, देवाची सेवाच तर करताय तुम्ही. मग त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगार कसे? आणि मग तुम्ही देवाची माफी कशी मागणार? तेव्हा मला तुमचा विचार पटला. मुलींसाठी शाळा काढताय, तुम्हाला जागा हवी आहे म्हणून मी इथे आलो आहे तुम्हाला जागा देण्यासाठी. माझ्याकडे जागा आहे, तुम्हाला हवी असेल तर आपण लगेचच जाऊन जागा बघूया. ती म्हणते, अगं बाई, म्हणजे गणपतीनेच तुम्हाला बुद्धी दिली असं म्हणायला हरकत नाही. तो म्हणतो, हो, असा विचार तुम्ही करूच शकता. बरं, चला निघायचं का जागा बघायला? तेव्हा इथे लगेच ज्योती म्हणतो, आत्ताच? तेव्हा तात्या भिडे म्हणतात, हो आत्ताच. कशाला आपण वाट बघायची? आता आपला विचार झाला आहे ना, मग लगेचच जाऊन आता जागा बघूया. शुभस्त शीघ्रम. तेव्हा ज्योती म्हणतो की बरं ठीक आहे. आणि तेव्हा तात्या भिडे हे स्वतःहून ज्योतीचा विचार पटला म्हणून
मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी जागा देण्याला त्यांनी आता होकार देत आपल्याबरोबर ज्योतीला घेऊन गेलेले असतात. तेव्हा निरागस पारूला आणि सावित्रीला खूप आनंद होतो, पण तिथे बसलेल्या रखमाला मात्र खूप जास्त दुःख होतं. तात्या भिडे म्हणतात, या आतमध्ये या, हा आमचा वाडा थोडासा लांब आहे, पण इथे तुम्ही 2 खोल्या घेऊन मुलींची शाळा नक्कीच घेऊ शकता. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, आतमध्ये आलेलं तुम्हाला चालेल का? नाही चालत नाही ना लोकांना, म्हणून म्हटलं. तो म्हणतो, का नाही चालत? जसं मी तुमच्या घरामध्ये आलो ना, तसंच तुम्ही माझ्या घरामध्ये सुद्धा या. हात द्या बरं आणि या. तेव्हा इथे तात्या भिडे ज्योतीचा हात पकडून त्याला आता वाड्यामध्ये आपल्या घेतात आणि तेव्हा ते म्हणतात, अहो आपण एकाच ईश्वराची मुलं आहोत ना, मग एकमेकांच्या घरामध्ये जात असताना इतका विचार का करायचा? चला आपण वाड्यात जाऊ. तुम्ही आता हव्या त्या 2 खोल्या बघा. त्यानंतर रखमा म्हणत असते, बघितलंस का रे राजारामा, अरे ज्योती गेला मुलींसाठी शाळा सुरू करतोय ना, जागा बघायला गेला. तो त्याचं बघतोय, त्याचा हट्ट पूर्ण करतोय. मग आता तू तुझं बघ ना, तू तुझ्या मुलाबाळांचं बायका पोरांचं बघ. तेव्हा इथे राजाराम काका म्हणतात, हो मी आता घरातून बाहेर निघणारच आहे. मला आता वेगळी जागा बघायचीच आहे राहण्यासाठी. ती म्हणते, निघ बाबा लवकर निघ. हा ज्योत्या काही तुला शांतपणे जगू देणार नाही असं वाटतं मला. काय मग पारू, तुझा निर्णय काय झाला आहे? तेव्हा राजाराम दादा म्हणतात, तिला काय विचारायचं? मी इथे वीर बघणार, तिने फक्त उडी मारायची. तेव्हा इथे सावित्री म्हणते, का हो सासूबाई, का तुम्ही हसतं खेळतं घर तोडायला निघालात? भावाभावांमध्ये का तुम्ही दरी निर्माण करताय? अहो एकत्र कुटुंब आहे आमचं, त्याच्यामध्ये का तुम्ही वाद निर्माण करताय? त्यानंतर इथे तात्या भिडे म्हणत असतात, पण एक विचारू का तुम्हाला ज्योती, म्हणजे तुमचं इतकं शिक्षण झालं आहे, तुम्हाला कुठेही सरकारी नोकरी लगेच मिळेल, मग तुम्ही सरकारी नोकरी का करत नाही? अहो कुटुंबाचे हाल का करताय? चांगली नोकरी केलीत तर कुटुंबसुद्धा सुखात राहील की तुमचं. तेव्हा ज्योती म्हणतो की मला नोकरी करायची नाही आहे, मला मुलींची शाळाच काढायची आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात, अहो मुलींची शाळा काढून काय करणार काय आहात तुम्ही? त्या परीस इतकं शिक्षण घेतलं आहे, ते वाया कशाला घालवत आहे? एखादी सरकारी नोकरी बघा आणि चांगली नोकरी करा ना तुम्ही. ज्योती म्हणतो की मला सरकारी नोकरी काय लगेच मिळेल, कारण का माझे जे मित्र आहेत ना, ते सरकारी नोकरीवरती रुजूसुद्धा झालेले आहेत, पण मला शाळाच काढायची आहे, त्याच्यामध्येच मी जास्त लक्ष देतो आहे. त्यानंतर सावित्री म्हणत असते की हे बघा, मान्य आहे की तुम्हाला सगळ्यांना त्रास होतो यांच्या वागण्याचा, पण हे काही चुकीचं करत नाही. मुलींची शाळा काढणं हे काही चुकीचं नाही आहे. अहो कितीतरी मुली या अजूनसुद्धा गुन्हेगारच वाटतात, स्वतःला गुलामगिरीमध्येच राहतात, काही चूक नसताना स्वतःला शिक्षा देतात. मुलींनी बाहेर पडायला नको का? त्यांनीसुद्धा शिकलं सवरलं पाहिजे. समाज बदलण्यासाठी हे काहीतरी प्रयत्न करतायत, त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं जाऊबाई, वेगळं राहणं तुम्हाला मान्य आहे का? तेव्हा पारू म्हणते, नाही हो जाऊबाई, वेगळं राहणं मला मान्य नाही, पण काय करायचं? तात्यासाहेबांनी सांगा ना, मुलींच्या शाळेचं खूळ आता सोडा म्हणावं आणि आधी घरादाराकडे लक्ष द्या. इथे राजाराम म्हणतो, ज्योतीला एक नोकरी करायला सांग, म्हणजे भरपूर झालं. तर पुढील भागामध्ये इथे तात्या भिडे म्हणत असतात की ज्योती, तुम्हाला काय वाटतं, मुलींची शाळा सुरू केल्यानंतर मुलींचं भलं होईल का? ज्योती म्हणतो की भलं नाही झालं ना, तरीसुद्धा निदान मानाने त्या जगतील, गुलामगिरीत राहणार नाहीत. तेव्हा रखमा म्हणत असते, ए सावित्री, अगं एवढंच जर असेल ना तर ज्योतीला सांग ना, हे मुलींची शाळा बिळा काढणं बंद कर म्हणावं आणि घरादाराकडे लक्ष दे, त्याला समजव ना आधी, तेव्हाच इथे राजाराम वेगळं व्हायचं की नाही व्हायचं हे ठरवल. तेव्हा इथे सावित्री म्हणते की मी बोलेन त्यांच्याशी, पण मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की इथे घराची दारं करू नका, वेगळी चूल मांडू नका, आपण एकत्र आहोत, एकत्रच राहू, एकत्र राहण्यात ताकद आहे. तेव्हा इथे ज्योती म्हणतो, नमस्कार, रामराम, मी ज्योती माळी. तेव्हा इथे आता तात्या भिडेचे वडील तिथे आलेले असतात. ते म्हणतात, काय माळी, अरे मग फुलं द्यायची आणि दारातूनच निघून जायचं ना, इथे कशाला आलास? तेव्हा इथे तात्या भिडे म्हणतात की बाबा, त्यांना मुलींसाठी शाळा सुरू करायची आहे, मुलींसाठी शाळा, त्यासाठी आपल्या वाड्यातल्या 2 खोल्या बघायला आल्यात. तेव्हा ते म्हणतात, काय मुलींसाठी शाळा? अजिबात तुला वाड्यातल्या 2 खोल्या मिळणार नाही आहेत मुलींसाठी शाळा सुरू करायला, अगदी काहीही झालं तरीसुद्धा, कळलं का?
तर इथे तात्या भिडे जरी चांगले असले तरीसुद्धा त्यांचे इथे जे वडील आहेत ना ते ब्राह्मणवादी असल्यामुळे ते लगेचच त्या ठिकाणी ज्योतीला नकार द्यायला आलेले असतात. ही गोष्ट ऐकून तात्या भिडे आणि ज्योती दोघांनासुद्धा फार वाईट वाटत असतं.